मुंबई महानगरपालिकेतील भाजप कार्यालयाचं आज उद्घाटन होणार आहे। आज सकाळी 10 वाजता नूतनीकरण केलेल्या कार्यालयाचं उद्घाटन पार पडणार आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, गटनेते गणेश खणकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल। तर 22 नंतर या ठिकाणी प्रशासक राज होतं, त्यामुळे हे कार्यालय बंद होतं। आता नूतनीकरण केलेल्या या कार्यालयाचं उद्घाटन आज होणार आहे। तर मुंबई महानगरपालिकेत नूतनीकरण केलेल्या भाजप कार्यालयाच्या बाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी रांगोळी काढण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा रांगोळीतून साकारण्यात आलेली आहे। या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, रांगोळी जी कार्यालयाबाहेरची काढण्यात आलेली आहे ती सुद्धा खूप काही सांगून जाते। अर्थात भाजपसाठी आज महत्त्वाचा दिवस, महापौर निवड व्हायचे, मात्र तरीही आजचा दिवस भाजपसाठी महत्त्वाचा असेल। बरोबर आहे। गेल्या अनेक वर्षाचं भाजपचं स्वप्न जे आहे ते हळूहळू आता मुंबई महापालिकेतले साकार होताना पाहायला मिळतोय। भाजपचा महापौर जो आहे तो मुंबई महापालिकेमध्ये येत्या 11 तारखेला बसणार आहे। भाजपचं हे कार्यालय आहे, गेली अनेक वर्ष हे कार्यालय जे आहे ते बंद होतं, कारण मुंबई महापालिकेवरती प्रशासकाची नेमणूक होती आणि त्यामुळे हे राजकीय कार्यालय जी आहे ती बंद होती। परंतु आज मात्र या संपूर्ण कार्यालयाचं नूतनीकरण केल्यानंतर पूजा अर्चा जी आहे ती या कार्यालयाची आज केली जाणार आहे। आपण या कार्यालयाच्या बाहेर जर पाहिलं तर एक भव्य अशी रांगोळी जी आहे ती काढलेली आहे। मुंबई शहराच्या सुवर्ण अध्यायाची सुरुवात अशा आशयाचा आशय जो आहे ते लिहिण्यात आलेला आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोटो सुद्धा या रांगोळीमध्ये काढण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे कुठेतरी भाजपने नव्यानं सुरुवात जी आहे ती मुंबई महापालिकेमध्ये नक्कीच विनायक, नक्कीच महत्त्वाची घडामोड अपडेट्स घेऊ। तूर्तास धन्यवाद।